नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपलेली आहे. उमेदवार निवडून आलेले आहेत, परंतु आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे इंदापूर तालुक्याला मिळणार आहे का आणि ते कधी मिळेल, आता सगळे डोळं लावून बसलेले आहेत की बाबा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कधी मिळेल आणि अजूनपर्यंत त्याची घोषणा कशी काय होईना. म्हणजे आता ती तयारी सुरू आहे, प्रशासकीय तयारी असते, ते सगळं सुरू असतं. त्याची मुदत ठरल्यानंतर ते दिलं जातं. परंतु सध्या चर्चा मात्र जोरात आहे इंदापूर तालुक्यात की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अंकिता पाटीलला मिळावं. परंतु आता ह्याला दत्ता भरणे यांचा कितपत दुजोर आहे, परंतु सुनित्रा वहिनी ज्या आहेत त्यांचं आणि हर्षवर्धन पाटलांचं घट्ट नातं आहे, चांगलं संबंध आहेत असंही बोललं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना ते मिळू शकतं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे दोन गट आमने सामने आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि दोन्ही नेते एकत्र आले. अगोदरच्या काळामध्ये महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार असा फटका बसला. दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्या आणि त्याच्यामुळे चिंतित राहून अजित पवार यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी आपल्या पुणे जिल्ह्यापुरते तरी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, कारण की जिल्हा परिषद तरी आपल्याला ताब्यात आणणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं सुरुवात झाली. मग पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या गेल्या. इंदापूर तालुक्या, बारामती असेल, दौंड असेल, बऱ्याच तालुक्यामध्ये पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या. त्यापैकी इंदापूर तालुका सुद्धा एक आहे. आता इथं अजित पवारांसोबत काही बोलणी झाली होती असं हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून सांगण्यात येते की जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आम्हाला देतो म्हटले होते. असं काहीशी आता चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद द्यायचं म्हणजे लाल दिव्याची गाडी आणि भली मोठी अशी कामं करता येतात. दत्तात्रय भरणे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2.5 वर्षाचा कार्यकाळ चांगला त्यांचा झाला आणि त्यानंतरच ते आमदार म्हणून 2014ला निवडून आले. म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घराघरात पोचता आलं त्यांना. आता अशाच पद्धतीनं त्यांनी जी इंदापूर तालुक्यातल्या ज्या सगळ्या सीटा जिल्हा परिषदेच्या त्या घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडून आलेल्या आहेत. पंचायत समिती सुद्धा सगळं घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडून आलेले. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कधी निवडणार आहे ह्याच्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे की बाबा लवकरात लवकर झेडपीचं अध्यक्षपद निवडण्यात यावं अशी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि तशा पद्धतीनं आता ती तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये फिल्डिंग लावायला सुद्धा सुरुवात केली की इंदापूर तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळावं असं हर्षवर्धन पाटील यांना वाटतंय आणि ते आपल्या कन्येला मिळावं. परंतु दत्तात्रय भरणे यांचा ह्या सगळ्या गोष्टीला दुजोरा असेल का? उद्या 2029 मध्ये अजून 3-3.5 वर्षांनी विधानसभेची निवडणूक आहे आणि ती विधानसभेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे दत्तात्रय भरणे यांच्यासाठी. म्हणजे 4थ्यांदा आमदार व्हायचे. आता ते कृषी मंत्री आहेत राज्यामध्ये आणि 4थ्यांदा आमदार व्हायचं असताना आपल्याला विरोधक हा दुबळा असला पाहिजे. विरोधक हा स्ट्रॉंग विरोधक तयार करायचा नाही असं काहीच दत्ता भरणे यांची सुद्धा वाटचाल सुरू आहे. या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेला त्यामध्ये प्रवीण माने यांना निवडून आणलं. प्रवीण माने यांचं धनगर समाजाशी भांडण झालं होतं. धनगर समाजाच्या मुलांना मारहाण झाली होती त्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्येच. त्यांना तेव्हा धनगर समाजाने ठरवलं होतं की प्रवीण माने यांना मतदान द्यायचं नाही. परंतु दत्ता भरणे हे स्वतः फिरले आणि प्रवीण माने यांना पळसदेव मतदारसंघातून निवडून आणलं होतं. म्हणजे धनगर समाजाची मतं ही सर्वाधिक प्रवीण माने यांना पडली होती. तर प्रवीण माने यांना निवडून आणल्यानंतर मात्र त्यांना लगेच राष्ट्रवादीच्या कोट्यातनं बांधकाम सभापतीपद देण्यात आलं होतं 2.5 वर्षासाठी आणि पुन्हा त्यांना
आमदारकीची स्वप्न पडू लागले, भावी आमदार म्हणूनच ती तयारी सुरू झाली. तशी त्यांनी विधानसभा सुद्धा लढवली प्रवीण मानेंनी, हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. तर आता जर सभापतीपद द्यायचं म्हटलं किंवा अध्यक्षपद जर द्यायचं म्हटलं जिल्हा परिषदेचं, तर ते सोयीस्करपणे द्यायचं. म्हणजे जर चहा पोळला तर ताक सुद्धा माणूस फुकून पितं, अशा पद्धतीचं दत्ता मामा भरणे यांचं सध्याचं वाटचाल सुरू आहे. हर्षवर्धन पाटलांच्या घरात जर हर्षवर्धन पाटलाच्या अंकिता पाटलाला जर काय पद दिलं गेलं तर ते पुन्हा विधानसभेची तयारी सुरू करेल 2.5 वर्ष. म्हणजे सगळं लोकांपर्यंत पोहोचून लोकांची कामं, म्हणजे एक काम करण्याला वाव मिळतो, काम करण्याला संधी मिळत राहते आणि मग ती तशा पद्धतीनं काम करत राहील. आणि आपल्याला विधानसभेला हे डोईजड होईल पुन्हा, तर विधानसभेला डोईजड होऊ नये याच्यासाठी दत्ता भरणे यांचे सुद्धा प्रयत्न काहीसे सुरू आहेत. म्हणजे सभापती पद नव्हे, अध्यक्षपद सुद्धा नव्हे, म्हणजे कुठलंच पद हे इंदापूर तालुक्याला मिळू नये अशा पद्धतीनं दत्ता मामा भरणे यांचे सोयीस्कर राजकारण सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला कळतंय. जर दुसरं प्रवीण माने तयार करायचा नसेल किंवा हर्षवर्धन पाटलांना जर मोठं करायचं नसेल विधानसभेच्या निवडणुकीसाठी, तर मात्र इंदापूर तालुक्याला पदच मिळू द्यायचं नाही असं काहीच दत्ता भरणे यांचं मानस असल्याचं आपल्याला यातून दिसतंय. जर चुकून वाकून जर एखादं पद द्यायचंच आलं तर ते सुद्धा दत्ता भरणे यांना विचारल्याशिवाय देणार नाहीत. आता तसं पाहता हर्षवर्धन पाटील यांचं आणि अजित पवारांचं अजिबात जमत नव्हतं. अजित पवारांनीच हर्षवर्धन पाटलांचं खच्चीकरण केलं. परंतु ज्या सुनित्रा वहिनी आहेत ह्या पदमसिंग पाटलाची बहीण आहे आणि त्या मराठा विचारसरणीच्या आहेत. म्हणजे पहिल्यापासून त्या जातीय फॅक्टर मधल्या असल्यामुळं त्या हर्षवर्धन पाटील यांचे त्यांचे चांगले संबंध आहेत. तर कदाचित असं हे होऊ शकतं की हर्षवर्धन पाटील यांच्या सांगण्यावरून गयावर केला की हर्षवर्धन पाटलाला सुद्धा राजकारणात टिकून ठेवायचं आपल्याला, म्हणून त्यांच्या कन्येला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किंवा किमान सभापतीपद तरी दिलं जाऊ शकतं. परंतु या सगळ्या गोष्टींना दत्ता मामा भरणे यांचा कदाचित विरोध असू शकतो. फार तर दत्ता भरणे म्हणतील जर सभापतीपद द्यायचंच म्हटलं तर ते इतर कोणाला तरी द्या. म्हणजे जसं की भिगवंत चबंडगर असेल, दीपक जाधव असेल, आप्पासाहेब जगदाळेंचा चिरंजीव असेल किंवा श्रीमान डोले. आप्पासाहेबांच्या चिरंजीवाला सुद्धा देणं कठीण आहे, पण श्रीमंत डोले यांना दिलं जाऊ शकतं कारण की ते दत्ता भरणे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या दत्ता भरणे यांच्यासाठी सुद्धा त्या अवघडीच्या आहेत की बाबा एखाद्याला जर इथं सभापती पद दिलं किंवा अध्यक्षपद दिलं तर हीच लोक पुन्हा आपल्याला विधानसभेला धोकादायक ठरू नये, विधानसभेला ह्यांच्या अडचणी आपल्याला निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं सुद्धा प्रयत्न हा दत्तात्रय भरणे यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्याचबरोबर असंही सांगितलं जाऊ शकतंय की बाबा आपल्याला इंदापूर तालुक्याला मंत्रीपद आहे, कृषी मंत्री आहे कॅबिनेट, मग आपल्याला कशाला दुसरी गाडी तालुक्याला, असं सुद्धा बोललं जाऊ शकतं. म्हणजे भरणे मामांकडनं फिल्डिंग लावली जाऊ शकते की बाबा एक गाडी असताना दुसरी गाडी कशाला, इतर तालुक्याला देऊ आपण. दौंड तालुक्याला गाडी नाही लाल दिव्याची, दौंड तालुक्याला देऊ. वरी जिथं जिथं आपला आमदार नाही अशा भागात सगळी पदं देऊ आणि तिथून आपले आमदार कसे निवडून येतील अशा पद्धतीनं आपण बघू, असं सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील हे तर काय आता मंत्रिमंडळामध्ये नाहीत, त्यांना घेत असताना सुद्धा नको म्हटले तर त्यांच्या चिरंजीवाला सुद्धा घेतलं जाऊ शकतं. म्हणजे बघा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पद असतात, ह्याच्यात कुठं ना कुठं तरी इंदापूर तालुक्याचा नंबर लागला पाहिजे. हर्षवर्धन पाटलांची तशी इच्छा आहे की बाबा आपल्या कन्येचा हा नंबर लागला पाहिजे ह्याच्यामध्ये, ती मागं राहता कामा नये असं काहीच वाटतंय त्यांना. परंतु दत्ता मामा भरणे यांच्यावरती हे सगळं ठरलेलं आहे की बाबा त्यांनी काय करायचं ते, म्हणजे तालुक्याचा आमदार आहे, मंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा विचारात घेतल्याशिवाय कुठलंही पद दिलं जाणार नाही असं सुद्धा सध्याची चर्चा आहे. पण बघू आता काय दत्ता मामा भरणे यांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांचा विरोध आहे का जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्यावरून किंवा सभापती पद देण्यासाठी सुद्धा विरोध आहे का, हे सुद्धा आपल्याला सध्या आता बघणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं म्हणजे राजकारण हे सोयीचं असतं, सुडाचं असतं. राजकारणामध्ये कधीही एकत्र येतात, कधीही विरोधात जातात.
बघा आता हर्षवर्धन पाटील आणि बर्ने दोघं संघच फिरतात, दोघं एकत्र कार्यक्रमाला जात असतात, एकत्र कार्यक्रम करतात, परंतु एखादं पद देण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र कट्टर विरोध असतो. आता येणाऱ्या विधानसभेलाच आपल्याला पुन्हा दिसणार आहे की हे दोन्ही नेते एकमेकाच्या विरोधात कसे ठाकतील, परंतु एकमेकाची ताकद कमी करण्यावरती मात्र भर असतो. असाच दत्तामामा बर्ने हे सुद्धा हर्षवर्धन पाटील यांची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करतच असतात आणि हर्षवर्धन पाटील सुद्धा बर्नेंची ताकद कमी कशी होईल आणि आपली ताकद कशी वाढेल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतातच. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील भारी पडतायत का दत्ता मामा बर्ने भारी पडतायत हे सुद्धा आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौ, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.